नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 7 चैत्र शके 1948 अर्थात 28 मार्च 2026. मंडळी, सध्या आपण बघतो की आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोकाट सोडलेली गाई-गुरं दिसतात. या गाई-गुरांचं जर योग्य नियोजन केलं आणि त्यांच्यासाठी गोशाळा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच त्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन होऊ शकेल. आज आपण गोशाळा नियोजन याविषयी डॉक्टर अभिजित कसालकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, सध्या आपण बघतो की आपली भाकड जनावरं ही सोडून दिली जातात. त्यांच्यापासून आपल्याला जर काही उत्पन्न नसेल तर त्यांचा सांभाळ करणं हे आपल्या शेतकरी मित्रांना, सर्वसामान्य शेतकरी मित्रांना अवघड जातं. मग यासाठी आपलं शासन काय करतंय याविषयीचीच माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागातील सहाय्यक आयुक्त डॉक्टर अभिजित कसालकर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडूनच गोशाळा नियोजन म्हणजे नेमकं काय याविषयीची सविस्तर माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्कार मंडळी, नमस्कार. सर, सुरुवातीला सांगा की गोशाळा म्हणजे काय? गोशाळा ही एक संस्था नसून ते एक सामूहिक स्वरूपाची जबाबदारी आहे. कारण आज आपण पाहतो की बहुसंख्य ठिकाणी जी शेतकऱ्यांना जुनी किंवा दूध न देणारी जनावरं आहेत किंवा ज्या जनावरांपासून त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळत नाही, अशी जनावरं रस्त्यावर सोडली जातात. त्यांचं संगोपन करणं बंद केलं जातं. तर मग अशा निराधार जनावरांना सुरक्षिततेचा एक आश्रय ज्या ठिकाणी मिळतो, त्यांच्यापासून आपल्याला शेतीसाठी असणारे आवश्यक असणारे शेणखत म्हणा किंवा जैविक साधने उपलब्ध करण्यासाठी किंवा पर्यावरणाच्या जे संवर्धन आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी ज्या माध्यमातून हातभार लावला जातो आणि त्याकरिता ज्या मोकाट जी जनावरं आहेत किंवा जी मादी जनावरं आहेत त्यांना एकत्रित ज्या शाळेमध्ये एकत्रितपणे त्यांचं संगोपन केलं जातं, अशा शाळेला आपण सर्वसामान्यपणे गोशाळा असं आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर. मग अशा गोशाळा निर्मिती होण्यामागचं कारण काय असेल? गोशाळा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम 2023 नुसार ही गोशाळाची स्थापना केलेली आहे आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते औंध, पुणे येथे आहे. त्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की देशी गोवंशाचे जतन आणि संवर्धन करणे. म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्राची जी भूषणं आहेत, खिल्लार असेल, गवळावू असेल, लाल कंदारी असेल, अशी जी भूषणं आहेत त्यांच्या वंशाचं जतन करणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि राज्यातील ज्या गोशाळा असतील किंवा गोसदन असतील किंवा पांजरपोळ असेल किंवा गोरक्षण संस्थांचे पर्यवेक्षण आणि त्यांना आर्थिक मदत करणे म्हणून महाराष्ट्र गोशाळा आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्या स्थानिक जातीच्या अनुवंशिक जो सुधारण्यासाठी प्रयत्न जे करणे आहे तो सुद्धा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जाणार आहे. त्याच्यामुळे गोशाळा चांगल्या पद्धतीने तयार करणं, ते गुरांचं संगोपन करणं हे उद्देशाच्या समोर ठेवून शासनाने त्यांना हातभार लावण्याच्या उद्देशाने गोशाळेची स्थापना करण्याचं निश्चित केलेलं आहे. मग या गोशाळेमागचं जसं आता एक उद्दिष्ट तुम्ही सांगितलं, तर त्यामागचा उद्देश नेमका काय आहे? महाराष्ट्र याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या राज्यामध्ये पशुचे संवर्धन करणे, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की गोसदन असेल, गोशाळा, पांजरपोळ किंवा गोसंरक्षण संस्थांची नोंदणी करणे आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये पशुच्या संरक्षणाची सुनिश्चिती करणे, तो एक त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रातील राज्यातल्या ज्या देशी जातीच्या जे पशु आहेत त्यांच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग तो आपल्याला निश्चित करायचा आहे. नंतर पशूंचे जे आरोग्य असेल त्याचे प्रचलन करायचं आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. अस्तित्वात जो कायदा असेल त्या अस्तित्वात असलेल्या कायद्याचे उल्लंघन जर केलं जाणार नाही त्याची दक्षता घेणं आहे. आणि त्याच्यासोबतच जातीमधील सुधारणा असेल, वैरण विकास असेल किंवा मलमूत्र किंवा बायोगॅस इत्यादीवर आधारित जे उद्योग असतील ते उद्योग आपल्याला तयार करता येणार आहेत. आणि आधुनिक तंत्रज्ञानाची या गोष्टीला सांगड घालून गोशाळा किंवा गोसेवा करणारा जो गोरक्षक असेल त्याच्या माध्यमातून त्याचं आर्थिक बाब असेल ती सुद्धा उंचावण्यास त्याला मदत होणार आहे आणि त्याला रोजगार पण त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच्यामुळे या बाबी, या उद्देश समोर ठेवून गोशाळा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.
खरंय, म्हणजे आपल्या कोकणातल्या असतील किंवा इतर ज्या गायींच्या जाती आहेत वेगवेगळ्या, त्यांचं संवर्धन करणं हा ही त्याच्यात. सुद्धा एक महत्वाची बाब आहे, नाही का? हो हो मॅडम. गोशाळा निर्माण करताना कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे? गोशाळा निर्माण करत असताना आपल्याला सर्वात प्रथम योग्य जागेची निवड करणे आवश्यक असते. कारण जिथे जागा आपण निश्चिती करणार आहोत तिथे पाण्याची उपलब्धता असणे गरजेचं आहे. निवड केलेली जागा ही हवेशीर आणि कोरडी असण्याची आवश्यकता आहे. थोड्याशा प्रमाणात सावली, म्हणजे थोडं सावलीची व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम योग्य प्रकारे असेल तर ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. आणि शेड बांधताना जेव्हा आपण त्यांच्यासाठी शेड बांधणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये जनावरांना पुरेशी जागा असेल त्याची काळजी घ्यायला पाहिजे. उन्हाळ्यात थोडासा थंडावा असेल आणि हिवाळ्यात थंडीपासून त्याला संरक्षण असेल, हे आपल्याला योग्य जागा आणि नियोजन करताना करणं आवश्यक आहे. परंतु गोशाळा तयार करत असताना आपल्याला एकूण 10 बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये मी आता जसं आपल्याला म्हणालो की योग्य जागा आणि नियोजन असेल, त्याचं व्यवस्थापन असेल किंवा व्यवस्थापनानंतर त्याचं आहार आणि व्यवस्थापन असेल, आरोग्य व्यवस्थापन असेल, ह्या सगळ्या बाबी आपल्याला प्राधान्याने त्याच्यामध्ये विचारात घ्याव्या लागतात. बरोबर. गोशाळेच्या आर्थिक बाबींचं नियोजन कसं केलं जातं मग? आर्थिक बाब आपल्याला विचारत करत असताना सुरुवातीला शासन जरी आपल्याला अनुदान देत असलं तरी सुरुवातीला काही कालावधीसाठी गोशाळेचा खर्च हा आपल्यालाच करावा लागतो. त्याच्यामुळे गोशाळा चालवत असताना खर्च आणि त्याच्यापासून मिळणारे जे उत्पन्न असेल ते आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजित करता यायला पाहिजे आणि म्हणजे त्याचा आपल्याला समतोल राखता यायला पाहिजे. गोशाळा तयार करत असताना आपल्याला ज्या बाबींच्यावर खर्च करावा लागतो अशा बाबी मोजक्याच असतात की ज्याच्यामध्ये जनावरांच्या व्यवस्थापनासाठी आपण जो त्याच्यासाठी शेड बांधलेली असेल ती असू शकेल, त्याच्यासाठी आपण चाऱ्याची बाब असू शकेल, कामगार असेल, औषधं असतील, ह्या बेसिक रिक्वायरमेंट्स आपल्याला आर्थिक बाबीमध्ये त्या गृहीत धरल्या जातात. परंतु उत्पन्नाची बाब जर आपण म्हणालो तर विशेषतः अनुत्पादित ज्या मादी जनावरं असतील त्यांना उत्पादनाच्या दिशेने नेणं आणि आपलं उत्पादन वाढवणं, म्हणजे दुधाच्या माध्यमातून आपण उत्पादन वाढवू शकतो. जनावरांपासून मिळणारं जे शेणखत असेल त्या शेणखताचं आपण वर्मी कंपोस्ट तयार करून ते आपण विकू शकतो किंवा त्याच्यापासून तयार करू शकतो. आणि आजकाल बाजारामध्ये गोमूत्र उत्पादनाला चांगला स्कोप आहे. म्हणजे ह्या 3-4 बाबीचा जर आपण विचार केला तर आपल्याला आर्थिक बाबीचा जो खर्च होणार असेल तो आपण मॅनेज करू शकतो. बरोबर. गोसंवर्धनामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ह्याच्यातून उत्पन्नाची साधनं उपलब्ध होऊ शकतात, नाही का? हो हो हो. आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, जसं आपण गोशाळेची गरज बघितली, त्याची उद्दिष्ट बघितली, काय नेमकं उद्देश आहे हे पाहिलं, हे सगळं विचारात घेता आणि याच्यामधून काही आर्थिक नफा सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना मिळवता येऊ शकतो, नाही का? हो हो. तर यासाठी काही महत्वाच्या अशा शासकीय योजना आहेत का? आपल्याला महाराष्ट्र शासनाने गोशाळांसाठी अनुदान योजना केलेली आहे. त्याला आपण परिपोषण योजना असं म्हटलं जातं. याच्यामध्ये परिपोषण योजनेसाठी अर्ज करत असताना आपल्याला एक गोष्ट प्राधान्याने बघावं लागतं की जी गोशाळा आपल्याकडे अनुदानासाठी किंवा परिपोषणासाठी ॲप्लिकेशन अर्ज करणार आहे त्याच्याकडे ते धर्मादाय आयुक्तांच्याकडे ते नोंदणीकृत ते असायला पाहिजे, ती जी काय गोशाळा असेल ती. आणि त्याच्यासाठी त्याला कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणं ही सुद्धा काळाची गरज आहे. आणि किमान त्या गोशाळेमध्ये 50 जनावरं ही असायला पाहिजेत. म्हणजे 50 जनावरं असल्यानंतर तो रजिस्ट्रेशन करू शकेल किंवा 50 जनावरं कमी असताना पण तो रजिस्ट्रेशन करू शकेल. परंतु परिपोषणाच्या आहारासाठी तो अर्ज जेव्हा करणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये त्या गोशाळेमध्ये किमान 50 जनावरं असली पाहिजेत आणि ती संस्था ही धर्मादाय आयुक्तांच्याकडे ती रजिस्टर असायला पाहिजे. आता गोशाळेमध्ये जी जनावरं असतील त्या जनावरांचं इयर टॅगिंग झालेलं असायला पाहिजे आणि इयर टॅगिंग जे केलेलं असेल ते भारत पशुधन प्रणालीवर ते संगणकीकृत केलेलं असेल आणि त्याचं जे काम आहे ते काम ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये ते गाव येतं किंवा ती गोशाळा येते तो संस्था प्रमुख ते इयर टॅगिंगचं काम करणं किंवा संगणकीकृत करण्याचं काम असेल ती त्याची जबाबदारी राहते आणि तो करू शकतो. बरोबर. इयर टॅगिंग एखाद्या गोशाळेमध्ये 50 पेक्षा जास्त जनावरं असेल आणि जर जनावरांना इयर टॅगिंग केलेलं नसेल किंवा ते संगणक प्रणालीवर जर ते नोंदणीकृत नसेल तर तो अनुदानास पात्र राहत नाही. त्याचं संस्थेचं बँकेमध्ये बँक खातं असणं सुद्धा ती खूप काळाची गरज आहे. ह्या थोडक्या जर बाबी आपण जर सोडल्या किंवा ह्या आवश्यक बाबींचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र शासन प्रति देशी गाईला म्हणजे ज्या गायींना खोंड आहे, ज्याला आपण वसिंड म्हणतो, खोड आहे, अशा जनावरांना प्रति दिवस 50 रुपये याप्रमाणे
ज्या जनावर आपण एअर टॅग करून केलेली असतील ते त्याप्रमाणे त्याला प्रति जनावराला म्हणजे एका गायीला 1500 रुपयापर्यंत त्या गोशाळेला अनुदान मिळू शकतं. आणि ह्याची जी गोशाळेची जी नोंदणी असेल ती महाराष्ट्र गोशाळा आयोगाचं त्यांची लिंक आहे किंवा त्याची ॲप आहे. तर त्याच्यावर त्यांना ते स्वतः ऑनलाईन करावं लागतं. म्हणजे ती आपली शाळा असेल ती त्याला नोंदणी करावी लागते. मग त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि मग त्याच्यानुसार त्याला मग जेवढ्या गायी असतील त्याच्या प्रति गायी 1500 रुपये दरमहा, तर त्याच्यानुसार त्याला ते असणारे अनुदान त्याला मिळून जातं. हां. आता सर, महाराष्ट्र गोशाळा आयोग एकात्मिक गोधन विकास कसा राबवते? महाराष्ट्र हे गोशाळाचं जे आयोग आहे महाराष्ट्र, त्याच्यामध्ये गो 10 म्हणजे गो 10 धोरण ह्या एकदम कमी शब्दामध्ये त्याने सांगितलेले आहे. आता पहिलं गोसंगोपन ही एक बाब झाली, किंवा गो संवर्धन असेल, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारित शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन, हे 10 जे आहेत. गो म्हणजे गाय किंवा गोसंगोपन असं. त्याच्यामध्ये ह्या 10 बाबींच्या मध्ये 10 बाबींच्या मध्ये गोशाळेची जी धोरणं आहेत ती त्याने फिक्स केलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला गोसंगोपनामध्ये कसं म्हणता येईल की शुद्ध जातीच्या गोवंश वाढीसाठी योग्य रेतमात्रा वापरून शासनाच्या प्रजनन धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे. म्हणजे आपल्याला चांगल्या ज्या आपल्या गोठ्यामध्ये देशी गायी असतील तर त्याच ज्या जातीची गाय असेल त्याच जातीचं कृत्रिम रेतन करून त्याची चांगली पैदास तयार करणे आणि गोसंगोपन त्याचं करणं, म्हणजे त्याची वंशावळ टिकवणे हा एक भाग राहतो. आता बैल वाढविण्यासाठी उत्तम संगोपन जे आहे त्या संगोपनाला त्याला सुद्धा प्रोत्साहित केलं जातं. आणि नामशेष होत असलेल्या ज्या देशी गोवंशाच्या ज्या गायी आहेत किंवा जी जनावरं आहेत त्याला संख्यात्मक आणि गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह वाढीकडे त्यांचं लक्ष देणं हे एक आवश्यक आहे. या पद्धतीने त्यांचं लसीकरण असेल किंवा आरोग्यविषयक विविध ज्या बाबी असतील ह्या बाबी गो संगोपन म्हणजे त्याचं ते चांगल्या पद्धतीने वाढू शकेल, त्याचे चांगल्या पद्धतीने त्याचे जतन होऊ शकेल, ह्यासाठी जी धोरणं राबवायची ती सगळी धोरणं जी आहेत ती गो संगोपनामध्ये येतात. आता गो संवर्धन म्हणजे कसं होतं की ज्या संगोपन केलेली जे पशुधन असेल त्याचं आपल्याला संवर्धन करणं म्हणजे त्याला संरक्षित करणं आणि त्याच्यापासून उत्पादित करणं. आणि हे उत्पादित करत असताना त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी त्याला देणं किंवा त्या बाबींचा त्याला पुरवठा करणं हे म्हणजे संवर्धन, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ करणे. ह्या पद्धतीने गो संवर्धनाचा आपल्याला विचार करता येईल. गो संरक्षणामध्ये जी आपण तिसरी गो संरक्षण आहे त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की राज्यात गोवंशाची होणारी जी कत्तल आहे जो 2015चा प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे, म्हणजे हा कायद्यानुसार जर कारवाई केली तर गाय वर्गाचं जे आहे ते संरक्षण केलं जाऊ शकतो. गोवंशाची विक्री करणारे जे शेतकरी असतील, काही लोक गोधन आपलं विकतात, ते जे विक्री करणारे आहेत ना तर त्या शेतकऱ्यांना मोबदला देऊन सुद्धा त्या गोवंशाची खरेदी करता येतं. म्हणजे त्याचा एक प्रकारे कत्तलीपासून जी जाणारी गाय आहे, कत्तलीला जी जाणार ती वाचवू शकतो आपण. गोवंशाचा सांभाळ करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे जेणेकरून तो गोधनाची विक्री करणार नाही, म्हणजे त्याला त्याची अडचण असेल ते समजून घेणे. आणि कत्तलीपासून नेण्यात येणारे जे गोधन असेल त्यांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये किंवा गोसंयोग आयोगाकडील जी नोंदणीकृत जी गोशाळा असेल त्याच्याकडे त्याला हस्तांतरित करणं म्हणजे त्याचं संरक्षण करणं, ह्या गोष्टी आपल्याला गो संरक्षणमध्ये म्हणता येतात. चौथी गोष्ट राहते की गोमय मूल्यवर्धनमध्ये जसं मातीचं नैसर्गिक चक्र पुनर्जीवित करण्यासाठी देशी गोवंशापासून मिळणारे शेण आणि गोमूत्रासह नैसर्गिक शेती करण्यास त्या शेतकऱ्याला किंवा त्या पशुपालकाला काय करायचं, प्रोत्साहित करायचं. म्हणजे जेव्हा आपण आजकाल जे सेंद्रिय शेती जे म्हटलं जातं ते त्या पद्धतीचा अवलंबन केला जाऊ शकतो. गोशाळेच्या स्वयंपूर्ण होण्यासाठी शेणखत व गोमूत्रासह उत्पादित पंचगव्यापासून गोमय उत्पादने तयार करून त्यांना बाजारपेठा मिळवून देणे. ह्याच्यामध्ये म्हणजे पशुधनापासून जे उत्पादन आपल्याला मिळणार आहे त्याचं आपण मार्केटिंग कसं करू शकतो किंवा त्याचे बाय प्रोडक्ट्स आपण करून स्वतःसाठी त्याच्या किमती तयार करून घेणं किंवा त्याचं मूल्य ठरवणे म्हणजे गोमय मूल्यवर्धन आपल्याला म्हणता येतं. 5वा आहे गोशाळा. त्याच्यामध्ये राज्यामध्ये किंवा जिथे गोशाळा असेल तर त्याची उत्तम प्रकारे नोंदणी झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करणे. त्या गोशाळेमधील व्यवस्थापनाच्या पद्धती कशा आहेत त्याची खातरजमा करणे. म्हणजे जी गोशाळा
अनुदानासाठी पात्र ठरणार आहे आणि ती पात्र ठरण्यासाठी जे काही निकष असतील हां. ते निकष परिपूर्ण पाळले जातात की नाही या बाबीचा विचार करणे हे सगळं आपल्याला गोशाळामध्ये ते पाहिलं जातं. गोरक्षक म्हणजे जी व्यक्ती असेल की गोशाळेतील जनावरांचं जे व्यवस्थापन करणार असेल त्याला रक्षण देणं आहे किंवा त्याला योग्य मोबदला देणे ही गोष्ट आहे. गो आधारित शेती म्हणजे गाईच्या शेण मूत्र यापासून मिळणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शेतीसाठी फायदा करून घेणे. बरोबर. गोसाक्षरता म्हणजे कत्तलचे आपल्याला सर्वसामान्य जनतेला देशी गाईचे महत्त्व हे पटवून देणं, त्याच्यासाठी आवश्यक असणारा प्रसिद्धी प्रचार करणे आणि त्यासाठी आवश्यक कार्यक्रमाचं त्याचं नियोजन करणं हा एक साक्षरता म्हणजे गोपालकांना साक्षर बनवणं हा एक त्याच्यातला महत्त्वाचा विषय. आणि गोपर्यटन हा शेवटचा विषय की गोपर्यटन म्हणजे एखाद्या गोशाळेमध्ये ह्या 10च्या 10 बाबी जर राबवल्या गेल्या असतील आणि तर मग ते एक आयडियल एक उदाहरण ठरू शकतं ते गोशाळेचं आणि त्याच्या माध्यमातून पर्यटन आपल्याला वाढवता येईल याचा विचार केला जातो. आणि अर्थातच पर्यटन वाढलं म्हणजे आर्थिक बाबीकडे थोडंसं भर पडतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आपल्याला गोशाळेचा विषय तो मार्गस्थ होतो. बरोबर. अशा प्रकारच्या गोशाळा आपल्या कोकणामध्ये कुठे आहेत का सुरू झालेल्या? गोशाळामध्ये आपण रत्नागिरीमध्ये म्हणाल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 12 गोशाळा आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 9 गोशाळा आहेत. म्हणजे जवळपास राज्यभरामध्ये 344 गोशाळा हे आहेत आणि शासन त्याला चांगल्या पद्धतीने जनावरांचं योग्य पद्धतीने संगोपन होण्याकरिता परिपोषण योजनेच्या माध्यमातून त्याला प्रति जनावर सहाय्य करत आहे. बरोबर. आता सुधारित गोवर्धन गोवंश केंद्र योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत का? मॅडम मी थोड्या वेळापूर्वी जसं म्हणालो की ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते गोशाळा ही नोंदणीकृत असणं ती गरज आहे. त्याला जो गोशाळा असेल त्याला किमान 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याच्या गोट्यामध्ये 50 जनावरं असणं, मादी जनावरं वर्षाची म्हणजे देशी 50 जनावरं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की ज्या जनावरांच्या कानामध्ये इयर टॅगिंग केलेलं आहे आणि संगणीकृत केलेलं आहे हे आवश्यक आहे. त्या पशुपालकाने जर स्वतःची जमीन नसेल तर त्याने भाडे तत्वावर किंवा त्या पद्धतीने म्हणजे पुरेशी जमीन असणं किंवा चारा लागवडीसाठी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर अटी असतील आणि परिपूर्ण प्रस्ताव जर त्यांनी संगणीकृत जर केलेला असेल तर तो शासनाकडे मान्य केला जातो आणि त्या योजनेला त्याला लाभ दिला जाऊ शकतो. निश्चितच आपण म्हणतो की गोधन हे आपल्या संस्कृतीमध्ये महत्व आहेच आणि शिवाय गायीपासून मिळणारं शेण असेल, गोमूत्र असेल, सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये होऊ शकतो नाही का? आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर अशा गोशाळा निर्माण होणं ही आता काळाची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा तुम्ही शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल? शेतकरी मित्रांना आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा आपण गोसेवा करणं हे आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये गाईला तर आपण मातेचं स्थान दिलेलं आहे आणि पण आजच्या काळात एकंदरीत जर विचार केला तर बेवारस असतील किंवा निराधार असतील, आजारी किंवा अशा जी जनावरं आहेत ही गोशाळेमध्ये एकत्र केली जातात, त्यांचं देखभाल केली जाते. तर एक गोशाळा ही केवळ संस्था नसून ती एक आपण समाजकार्य म्हणा किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून ते आपण स्वीकारायला पाहिजे. आणि जेवढं आपल्याला सेवा करता येईल, पशुची सेवा करता येईल तेवढी आपण सेवा जर केली तर त्याचा आपल्याला फळ चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. कारण पर्यावरणाच्या दृष्टीने गोसंवर्धन ही फार मोलाची बाब आहे. त्याच्यामुळे आपण एक ती सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारावी आणि जिथे अवेलेबल असेल, ज्यांना आवड असेल त्याने गोशाळा सुरू करावी. शासन आपल्यासोबत आहे, त्या योजनेचा लाभ घ्यावा. बरोबर. आताच म्हणालात की शासन तुमच्या सोबत आहे, तर शासनाकडून आपल्याला कशी मदत किंवा कोणती वेबसाईट आहे का की जेणेकरून हे गोशाळा निर्मितीसाठी आपल्या शेतकरी मित्रांना त्याचा उपयोग? महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र गोशाळा याच नावाने स्वतःचीच वेबसाईट आहे. त्यांचं लिंक आहे. तुम्ही जनरली जरी पाहिलात त्यासाठी आपल्याला ती ओपन करायला लागत नाही, म्हणजे पासवर्ड, युजर आयडी वगैरे काय लागत नाही. महाराष्ट्र गोशाळा आयोग जरी केलं, त्याला क्लिक केलं तरी तुम्हाला गोशाळा कशी नोंदवावी, आवश्यक कागदपत्र काय आहेत, शासनाच्या अटी काय आहेत, टर्म्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुख्य पृष्ठावर तुम्हाला दिसून येतात. जिथे ज्या गोष्टींचं तुम्हाला अडचण असेल किंवा ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत समजत नसतील, आपल्याला काय करावं हे जर समजत नसेल तर संबंधित पशुसंवर्धन विभागाचा जवळचा दवाखाना असतो, तिथे आपण भेट देऊ शकता. किंवा तालुका स्तरावर सहाय्यक आयुक्त हे तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागाचे असतात,
त्यांच्याशी जरी संपर्क साधला तरीसुद्धा तुम्हाला त्याच्याबाबत माहिती मिळू शकते. प्रत्येक झोन वाईज गोशाळेचं काम कोण पाहणार आहे त्याचं त्या व्यक्तींची त्याच्यासमोर नावं दिलेली असतात. बरोबर. त्या व्यक्तीला जरी तुम्ही संपर्क जरी साधला आणि त्यांना म्हणालात की मला हे करायचं आहे, तर ती बरोबर. व्यक्ती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकते किंवा संबंधित यंत्रणेशी कॉन्टॅक्ट करून तुमच्याशी आम्हाला संपर्क करून देते. आणि मग एकदा संपर्क झालं की डायरेक्ट इनडायरेक्ट खात्याच्या अधिकारी कर्मचारी यांचासुद्धा गोशाळेशी नाळ जोडलेली असते. त्याच्यामुळे तेही चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करतात आणि आपण चांगल्या पद्धतीने नोंदणीकृत करू शकतो. बरोबर. आपण पाहतो की गाईचं दूध हे आता फारच मोलाची गोष्ट आहे की जी सुद्धा आपल्या लहान बालकांना उपलब्ध होत नाही. त्या दृष्टीने जर या गोशाळांचं नियोजन जर आपल्या शेतकरी मित्रांनी केलं तर फायद्याचं ठरेल, नाही का? हो, नक्की नक्की नक्की. आता आपण बघतोय की कृषी पर्यटन, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की कृषी पर्यटनामध्ये या गोशाळा नियोजनाला सुद्धा वाव आहे. तर त्यावरती पुन्हा एकदा तुम्ही काय सांगाल शेतकरी मित्रांना? आपल्याला गोशाळा हे केवळ फक्त माध्यम आहे की ज्या अशा बेवारस किंवा आजारी अशा किंवा मोकाट सोडलेली जे मादी जनावर असतील वगैरे त्यांचं एकत्र ठिकाणी संगोपन करणं फक्त एक माध्यम आहे. परंतु ह्या गोशाळेच्या माध्यमातून आपण त्याला पूरक व्यवसाय म्हणून न पाहता पूर्ण व्यवसाय म्हणून जर पाहिला आणि आपल्या गोशाळेमध्ये 50पेक्षा जास्त जनावरं जर असतील तर आपण ह्या गोशाळेपासून मिळणारं जे शेणखत असेल किंवा त्यांचं मूत्र असेल किंवा बाकी बाबी असतील त्याच्यापासून आपण चांगलं उत्पादन मिळवू शकतो. फक्त करण्याची क्षमता पाहिजे, योग्य मार्गदर्शन असायला पाहिजे आणि आपण ते पूर्ण व्यवसाय म्हणून ते बघायला पाहिजे. असं जर केलं तर शेतीला हे पूर्ण व्यवसाय म्हणून आपल्याला ह्या गोशाळेकडे आपल्याला पाहणं खूप सोयीचं होईल आणि त्याच्यातून आपण हित साधू शकतो. नक्कीच सर, आज आपण इथे आलात आणि गोशाळा नियोजन, गाईचं संवर्धन असेल, गाईचं गोमूत्र असेल, दूध असेल, या सगळ्या गोष्टींना जे महत्त्व आहे आणि या दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी या गोशाळा नियोजनाच्या माध्यमातून आपले शेतकरी मित्र नक्कीच उपलब्ध करू शकतील, नाही का? येस मॅम. आज आपण इथे आलात आणि गोशाळा नियोजनाविषयीची जी सविस्तर माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गोशाळा नियोजन याविषयी डॉक्टर अभिजित कसालकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.